यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय सुपडा साफ होणार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचंय। मी आताही खासदार झालो असतो पण मला सत्तेची हाव नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगेंच्या आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला उद्यापासून सोलापूर येथून सुरुवात होत आहे। ते आपल्याबरोबर आहेत। जरांगे पाटील, या शांततेच्या माध्यमातून कुठेतरी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातलं जे राजकीय म्हणा सामाजिक वातावरण ढवळून निघालंय, या शांतता रॅलीतून काही मेसेज देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होईल यावेळेस? काय ढवळून नाही निघालं, ढवळून काढलं गेलंय त्यांच्याकडून। सरकारनं पूर्ण सत्तेचा गैरवापर केलाय आणि मराठ्यांच्या अंगावरती विनाकारण ओबीसीचे नेते तर घातलेत पण मराठ्यांचे सुद्धा घालायचं काम केलं। म्हणजे अशी सत्ता कधीही लोकांनी बघितली नव्हती की सामान्य जनतेनं अशी सत्ता नाही बघितली। 70-75 वर्ष झालेत लोक सत्ता बघतायत, नेतेही बघतायत, आमदार मंत्रीही बघतायत, खासदारही बघतायत, परंतु अशी परिस्थिती ही सरकारनं सत्तेचा गैरवापर करून पहिल्यांदा या राज्यात तयार केली। तुम्ही शरद पवारांचे माणूस आहात, तुम्हाला मराठवाड्यात येऊन बघू, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, ही सगळ्या वक्तव्याचा तुम्ही कसा विचार केला? त्याचं काय अनालिसिस केलं तुमच्याकडे? मला समाजाच्या विरुद्ध बोललं की सहन होत हे त्यांनी हेरलं, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलं। त्यांना माहिती आहे की समाजाच्या प्रश्नासाठी हा ताकदीनं लढतो, याला बाजूला तिथून करायचं, म्हणून हे सगळे एकत्र आलेत आणि ते षड्यंत्र त्यांनी रचलंय सगळ्यांनी। माझ्या विरुद्ध मला बदनाम करायचं किंवा मला आंदोलनाकडे नाही येऊ द्यायचं किंवा आंदोलनातून बाजूला काढायचं, हे सगळं षड्यंत्र अभियान राबवायचं सुरुवात असे 5-7 टोळ्या केल्यात फडणवीसांनी, पण त्याचा काय फरक नाही होणार। ही सगळी सत्तेतलीच आहे। दुसरे कोण येते? बिगर सत्याचं कोण आहे त्यांच्यात? एखादं नाव दाखवा मला की बिगर सत्यातला आहे, आणि मला कोणी सांगतं ही याचा माणूस आहे? कोणी पण, एक जण म्हणतो शरद पवारचा, एक जण म्हणतो फडणवीसचा, एक जण म्हणतो ते राज ठाकरेचा, एक जण म्हणतो ते उद्धव ठाकरेचा। ते कोणाचं आहे म्हणतो? त्यांचं काय नाही, त्यांना मिळत लागा ना मी कोणाचं। त्यांना माझं कोड सोडण्यात ते पडून बी जाते तोवर। पाटील, आपण पाडण्याच्या भूमिकेत आहोत की आता उभे करणार आहोत? म्हणजे हे तर 29 ऑगस्टला घेणार आहात निर्णय, पण जवळपास 288 मतदारसंघाचा मुकाबला करायचा आहे तुम्हाला, याचं कसं नियोजन आहे? नाही, मुकाबला करायचं कुणाला भीती असते? ज्याच्याकडे मत नाहीत त्याला, ज्याने कुणी नवीन पक्ष काढलाय किंवा जुना पक्ष आणि तो रिवर्स आला तर पाठीमागेला, तर त्याला नवीन पुनर्बांधणी करायला लागते, त्याला पुन्हा पटवून सांगायला लागतं, त्याला सांगायला लागतं की बाबा माझा हे उमेदवार आहे, हे स्वच्छ चारित्र्याचा आहे, मग त्याला मत मागायला जायचं। इथं मत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।